तुझ्यामुळे माझ्या इराची ही अवस्था झाली आहे, तुझ्यामुळे झालंय सगळं। माझं आहे, तू ऐकलंस ना डॉक्टर कामत आता काय झालं? तिला कधी बोलू शकणार नाही, तिला कधी ऐकू येणार नाही, सगळं तुझ्यामुळे झालं। आई कसं फक्त तुझ्यामुळे। का सोडून गेलास इराला माझ्या? तुझ्यामुळे इराचा ऍक्सिडेंट झाला। त्यापुढे तुझं तोंड इराला दाखवायचं नाही। आयुष्यभर माझ्याशी किंवा इराशी बोलण्याचा प्रयत्न केलास किंवा संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, तर घाट माझ्याशी एवढं लक्षात ठेव। And that's final. That's final. Final. कौशिकी, ये बा शांत हो। I'm sorry. त्या दिवशी शेखर बातमी कव्हर करायला इराला घेऊन गेला, तो चुकला, 100% चुकला। त्याचं इराकडे दुर्लक्ष झालं, चुकलाच तो, मान्य करतो मी। त्या चुकीची शिक्षा इरा आजपर्यंत भोगते। तुम्हाला माहिती आहे कितीदा ना इरा माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, तिला मला काहीतरी सांगायचं असतं, पण मला काहीच कळत नाही। याचा आई म्हणून किती त्रास होतो ना हे कोणालाही कळणार नाही। इराच्या मनातलं सगळं समजून घ्यायचंय, माझ्या मनातलं सगळं तिला सांगायचं। आई हा शब्द मला तिच्या तोंडून पुन्हा ऐकायचा आहे, आणि मी तो ऐकणार आहे, आणि ते होणार आहे, आणि ते मी करणार आहे। मला या गोष्टीची 100% खात्री आहे की इरा पुन्हा एकदा मला हाक मारणार, ती पुन्हा एकदा बोलणार, तिला पुन्हा एकदा ऐकू येणार आहे, हे होणार आहे, हे माहिती आहे मला। आय नो इट। असं झालं तर मेडिकल हिस्ट्री मधला तो फार मोठा चमत्कार। प्लीज काका, प्लीज बोला, नाही होईल काका, प्लीज बोला, हे होईल प्लीज। कौशिकी प्लीज ऍक्सेप्ट द फॅक्ट, प्लीज सत्याला सामोरी जा। प्लीज। तुम्हा दोघींसाठी खूप चांगलं होईल, नाही तर खूप त्रास होईल तुम्हाला। आजी बोल। ये तारिणी, तर तुझ्या भल्याचा विचार कोणीच करणार नाही। तारिणी, तुझी सुमी अजून जिवंत आहे, मी शोधीन तुझ्यासाठी स्थळ। हो, कुशाल शोधा। मी माझा दिलेला शब्द पाळला होता ना, हिचं लग्न होईपर्यंत मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी थांबणार नाही। हो, तुझ्या मुलीच्या सुखासाठी हिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार तू? सुमी, जाऊ देत। सुमी, तुला माझी शपथ आहे। तारिणी, आणि निशीची आई, निशीचं सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटतं। मी कधीच तिच्याबद्दल वाईट विचार नाही करू शकत। आणि काय ना, आपण एका कुटुंबात राहतो,
एका कुटुंबात राहत असताना असं मनात एकमेकांबद्दल राग ठेवून नाही जगता येत. एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. त्याच विश्वासाने मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्यासाठी आज उत्तम स्थळ शोधून आणाल. आणि म्हणून कुठलाही प्रश्न न विचारता साध्या त्या मुलाचा फोटोही न बघता ह्या सगळ्यासाठी मी तयार झाले. मला मान्य आहे मी तुमची मुलगी नाहीये, पण कोणाची का होईना एक मुलगी आहे. आणि एका मुलीसाठी ना लग्न म्हणजे खूप मोठा आणि महत्वाचा क्षण असतो तिच्या आयुष्यातला. तिचं सगळं आयुष्य बदलणार असतं त्याच्यानंतर. लग्नाआधी मुलगी असलेली, लग्नानंतर बायको, सून, वहिनी, काकू, मामी या सगळ्या नात्यात अडकणार असते. या सगळ्या नात्यांची जबाबदारी तिच्यावर येणार असते. स्वतःच्या माहेरची चौकट सोडून तिला सासरच्या चौकटीत स्वतःला बसवून घ्यायचं असतं, आणि तेही आनंदाने. काय ना, आपल्याकडे मुलीला तिचे आई वडील कायम परक्याचं धन म्हणूनच सांभाळतात, आणि धन आपल्याकडे सांभाळून ठेवलं जातं. पण हे परक्याचं धन सासरी गेल्यावर सांभाळून ठेवतीलच याची खात्री कुठे आहे? लग्न ही एक अशी परीक्षा आहे ना ज्याचा सिलेबस लग्न झाल्यानंतर कळत जातो. मग ह्या सगळ्यामध्ये तो जोडीदार फक्त आपल्याला समजून घेणारा असावा हे वाटणं काय चुकीचं आहे? तुम्ही माझ्याशी असं वागाल असं मला वाटलं नव्हतं. खूप मोठ्या नाही, अशा छोट्या छोट्या माफक अपेक्षा आहेत माझ्या, किंवा कुठल्याही मुलीच्या ह्याच अपेक्षा असतात. मला मान्य आहे तुम्हाला मी आवडत नाही, पण म्हणून तुम्ही असं स्थळ आणलं माझ्यासाठी? आज आलेला मुलगा माझ्या या अपेक्षांच्या चौकटीत बसणारा होता असं वाटतंय का तुम्हाला? किंवा कुठल्याही मुलीच्या अपेक्षेच्या चौकटीत तो बसेल असं वाटतंय का तुम्हाला? मला माहितीये तुम्हाला मला या घरातनं लवकरात लवकर बाहेर काढायचंय, पण म्हणून वयाने इतक्या मोठ्या माणसाची लग्न लावून देणार होतात तुम्ही माझं? इतकी चालते मी तुमच्या डोळ्यात? माझ्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होतील ना तेव्हा मी आनंदाने लग्नाला तयार होईल. आणि हो, निशीचं लग्न होईल. कुठल्याही अडचणीशिवाय आणि कुठल्याही विरोधाशिवाय होईल. हा शब्द आहे तारिणीचा.